ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। मित्रांनो, ज्या बहिणी मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आणि ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही आणि त्यामुळे त्यांचे हप्ते हे बंद झाले होते त्यांच्यासाठी देखील आता या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच मार्च आणि एप्रिल असे 2 हप्त्यांचे पैसे 3000 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, कोणत्या बहिणी यासाठी पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या बँकेत तुमचे खाते असेल तर लगेच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याची खूप दिवसापासून वाट पाहत होत्या, कारण की एप्रिल महिना संपला तरी देखील मार्च महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नव्हते। पण आता सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना डबल हप्ता देण्याचे निर्णय घेतलेला आहे। आता मार्च आणि एप्रिल असे दोन्ही महिन्यांचे हप्ते बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत, कारण की आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची देखील या ठिकाणी वेळ झालीच आहे। म्हणून आता दोन्ही हप्ते बहिणींच्या खात्यात एकत्र जमा केले जाणार आहेत। म्हणजे 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, कोणत्या बहिणी यासाठी पात्र झाल्या आहेत आणि सुरुवातीला कोणते जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, चला लगेच जाणून घेऊया। त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक नाही तर डबल खुशखबर समोर आली आहे। 2 महिन्यांचे पैसे एकत्र आता तुम्हाला या तारखेला दिले जाणार आहेत। या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। तसेच ज्या बहिणींची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी सुद्धा आता या ठिकाणी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आता या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु त्यासाठी सर्वच बहिणी पात्र झाल्या असे नाही, कारण की बऱ्याचशा बहिणी या ठिकाणी अपात्र सुद्धा झालेल्या आहेत। ज्या बहिणी या ठिकाणी पात्र झाल्या आहेत त्यांच्याच खात्यावरती या ठिकाणी मार्च आणि एप्रिल या महिन्याचे डबल हप्ता हा जमा होणार आहे। कारण की मित्रांनो, ज्यावेळी लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली होती त्यावेळी बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत। तसेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींकडून या ठिकाणी केवायसी करतेवेळी देखील चुका झाल्या होत्या। त्यांची पेन्शन बाबत, त्यांच्या नोकरीबाबत या ठिकाणी त्यांनी चुकीचा पर्याय निवडला, त्यामुळे त्यांचे हप्ते देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत। परंतु त्यांच्यासाठी या ठिकाणी 30 एप्रिल पर्यंत या ठिकाणी तारीख ही देण्यात आलेली आहे। 30 एप्रिल पर्यंत ज्या महिला आपली केवायसी दुरुस्त करून घेतील त्यांच्या देखील खात्यात या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत। परंतु ज्या बहिणींनी या ठिकाणी केवायसीच केली नाही, होय मित्रांनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणी या ठिकाणी केवायसी पासून वंचित राहिल्या होत्या, कारण की केवायसी ज्यावेळी सुरू झाली बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणी साईटवरती येत होते, त्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी केवायसी करायच्याच बाकी आहेत। तर अशा बहिणींसाठी देखील आता या ठिकाणी शासनाकडून खुशखबर देण्यात आलेली आहे। तसेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे, खूप दिवसांपासून लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या, आता तो हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। या तारखेला या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 3000 रुपये 100% जमा होणार आहेत। ती तारीख कोणती आहे ते देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, कारण की आता या ठिकाणी अखेर मुहूर्त सापडलेला आहे आणि बहिणीची प्रतीक्षाही संपली आहे आणि 21वा आणि 22वा हप्ता जो काही आहे तो आता बहिणीच्या बँक खात्यावरती एकत्र 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। आज या ठिकाणी 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते म्हणजेच 3000 रुपये जमा होणार आहेत। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील या ठिकाणी प्रशासनाला तातडीचे आदेश दिले आहेत की लाडक्या बहिणींना आता मार्च महिना संपून 1 महिना झाला तरी देखील मार्च महिन्याचे पैसे दिले गेले नाही, त्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र जमा करावेत असे प्रशासनाला या ठिकाणी तात्काळ सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना तात्काळ म्हणजेच येत्या 48 तासांमध्ये 21व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 22व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। सोबतच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। शक्य होईल तेवढ्या लवकर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ता जमा करावा असे या ठिकाणी म्हणजेच येते 48 तासात बहिणीच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करावेत, कारण की बहिणींचा जो काही विश्वास आपल्यावरती आहे योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी दिवसेंदिवस उशीर होत असल्यामुळे या ठिकाणी बहिणी नाराज झालेल्या आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी उशीर करू नका, तात्काळ या ठिकाणी पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करा, कारण की बहिणी खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत। अक्षय तृतीयासारखा सण गेला तरी देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्यात आले नाही, परंतु आता या ठिकाणी उशीर नाही, लगेच या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा करा अशा पद्धतीने या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील सांगितले आहे। तसेच आज आदित्यताई तटकरे यांनी म्हणजेच महिला व बाल विकास मंत्री यांनी देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलत असताना लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे। ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही अशा बहिणींना या ठिकाणी केवायसी करण्यासाठी देखील मुदत देण्याबाबतचा विचार या ठिकाणी शासनाकडून करण्यात येत आहे, कारण की अशा ज्या काही महिला आहेत की ज्या या योजनेसाठी खरोखर पात्र आहेत परंतु त्यांच्याकडून काही कारणास्तव या ठिकाणी त्यांची ई-केवायसी केली गेली नाही, तर अशा महिलांना देखील आता या ठिकाणी एकदा चान्स द्यावा अशा पद्धतीने शासनाकडून विचार केला जात आहे। आणि लवकरच आता या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींची केवायसी बाकी आहे
अशा लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी देखील पर्याय हा उपलब्ध करून दिला जाणार असल्याबाबत शासनाकडून सांगण्यात येत आहे। त्याच पद्धतीने ज्या बहिणींनी केवायसी केली होती परंतु त्या ठिकाणी त्यांच्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेला होता, त्यामुळे त्यांचे हप्ते बंद झाले आहेत, तर अशा महिलांसाठी या ठिकाणी 30 एप्रिलपर्यंत शेवटची मुदत आहे। तर 30 एप्रिलच्या आत तुम्ही या ठिकाणी तुमची केवायसी दुरुस्त करून घ्यायची आहे। आता शेवटचा एकच दिवस उरलेला आहे, त्यामुळे ज्या बहिणी अजून बाकी असतील दुरुस्ती करायच्या केवायसी त्यांनी लगेच आपली केवायसी दुरुस्त करून घ्या, जेणेकरून मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे काही 3000 रुपये आहेत तर ते तुम्हाला मिळणार आहेत, कारण की ही तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे। यानंतर तुम्हाला केवायसी दुरुस्ती करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्याबाबत या ठिकाणी शासनाकडून अपडेट ही देण्यात आलेली नाहीये। तर आता या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु हा जो काही हप्ता आहे तो सुरुवातीला ज्या काही 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे, अगोदर आपण त्या जिल्ह्यांची नावे बघून घेऊया। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही हे कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे हे देखील सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होईल हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट देऊ शकेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला जो काही मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये आहेत ते सर्वात आधी राज्यातील या लहान 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना वाटले जाणार आहेत, म्हणजे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि हे जे काही 12 जिल्हे आहेत हे जिल्हे झाल्यानंतर जे काही मोठ्या जिल्ह्यातील लाभार्थी महिला असतील त्यांच्या देखील खात्यावरती या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे वितरण हे केले जाणार आहे। तर सुरुवातीला आपण हा हप्ता राज्यातील कोणत्या 12 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याबाबत सुरुवातीला जाणून घेऊया। त्याच्यानंतर आता कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होईल याबाबत देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, या ठिकाणी सुरुवातीचा जे काही 12 जिल्हे घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये धाराशिव जिल्हा जो काही लहान जिल्हा आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी हिंगोली जिल्हा, हा जिल्हा देखील या ठिकाणी कमी लाभार्थी संख्या असलेला जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अकोला जिल्ह्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे वाशिम जिल्हा देखील लहान असल्यामुळे या ठिकाणी लाभार्थी संख्या कमी आहे, म्हणून या जिल्ह्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। नंतर रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, गोंदिया जिल्हा, सांगली, सातारा आणि गडचिरोली हे जे काही लहान 12 जिल्हे आहेत मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांची संख्या ही इतर जिल्ह्यांच्या मानाने कमी आहे। त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे जे काही पैसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा केले जातात, तर या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे डीबीटीद्वारे पैशांना या ठिकाणी सुरुवातीला लहान जिल्हे घेतले जातात, जेणेकरून टप्प्याटप्प्याने ही प्रोसेस जी काही आहे ही 3 दिवस सुरळीतपणे चालू राहील। त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जिल्हे घेतले जातात। आता सुरुवात जी होणार आहे ती या 12 जिल्ह्यांपासून होणार आहे। तर या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यावरती सुरुवातीला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल। त्याच्यानंतर या जिल्ह्यांव्यतिरिक्त जे काही जिल्हे उर्वरित असतील त्यांच्या देखील यांच्यात वाटप झाल्यानंतर त्यांचा देखील या ठिकाणी नंबर हा लागणार आहे। तर कुठल्याही महिलेने या ठिकाणी काळजी करू नका, ज्या महिला योजनेसाठी पात्र असतील त्यांच्या बँक खात्यात 100% या ठिकाणी पैसे हे जमा होणार आहेत। सोबतच जर समजा तुमचे खाते या बँकांमध्ये असतील तर तुम्हाला पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणी येत नाही, कारण की बऱ्याचशा बँकांचा या ठिकाणी प्रॉब्लेम असतो। डीबीटीद्वारे जे काही पैसे मिळतात तर ते पैसे घेण्यासाठी काही बँका या ठिकाणी सपोर्ट करत नाही। तर या ठिकाणी बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जर खातं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाही। त्याचबरोबर महाराष्ट्र बँक, पोस्ट पेमेंट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, महाराष्ट्र बँक अशा ज्या काही सरकारी बँका आहेत तर अशा बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांना पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणी या ठिकाणी येणार नाही।